आवरण सध्या आपला जीव वाचवतंय, पण याच आवरणाच्या आडून दोन कंपन्यांनी महाराष्ट्राला 200 कोटींना लुटल्याचा दावा होतो। 4 जणांची ही समिती आहे की ज्या समितीने रायगड जिल्ह्यातल्या 2 कंपन्या, ज्या व्हिनस आणि मॅग्नम नावाची कंपनी आहे, त्या कंपन्यांना व्हिजिट केली। त्या कंपन्यांचं उत्पादन खर्च, त्यांचा ताळेबंद आणि प्रत्यक्ष बाजारातली विक्री किंमत मास्कची याची पडताळणी केली। आणि त्यानंतर असं लक्षात आलं की ज्या मास्कचं प्रोडक्शन कॉस्ट 1 रुपया, 2 रुपये, 3 रुपये आणि 5 रुपये आणि जास्तीत जास्त 19 रुपये, तर अशी प्रोडक्शन कॉस्ट असून सुद्धा या कंपन्यांनी 40 रुपयापासून 475 रुपयापर्यंत आपली विक्री किंमत बाजारामध्ये ठेवली। आणि कोविडच्या आजाराची भीती जेवढी जास्त होती की त्यावेळेला लोकांनी आणि सरकारने सुद्धा अशा कंपन्या, ह्या 2 प्रातिनिधिक कंपन्या, महाराष्ट्रात अशा हजारो शेकडो कंपन्या असतील, देशात हजारो असतील की ज्यांनी मास्कची अशा पद्धतीचं उत्पादन केलं आणि ते सरकारच्या आणि सर्वसामान्य जनतेच्या माथी मारलं। इतरत्र जे दुकानामध्ये मास्क ठेवण्यात आलेले आहेत, ते मास्कचे दर फार वाढलेले आहेत आणि मास्क हे काही डुप्लिकेट पण विकतात। सुरुवातीला मास्कची किंमत आहे 250-300 रुपये, ती छोट्याशा कपड्याची किंमत फक्त। ही जनतेला ही लय लूट कशा प्रकारे करते, कोणत्या प्रकारे करते हे काय सांगता येईल। मास्कच्या किमती भरमसाठ आहेत असा आरोप होत होताच सरकारनं त्यासाठी एक समिती नेमली। या समितीनं व्हिनस आणि मॅग्नम या 2 कंपन्यांना भेटी दिल्या। त्यात 5 ते 10 रुपयांचा खर्च आलेले मास्क 40 ते 500 रुपयांना विकल्याचं समोर आलंय। हा कमिटीचा रिपोर्ट शासन स्तरावर प्रक्रिया निश्चित प्रकारे केला जातोय आणि मुख्यमंत्री महोदयांपर्यंत या सगळ्या गोष्टी मान्यता घेतली जाईल। रिपोर्ट सबमिट झालेला आहे। रिपोर्टची जी अधिकृत माहिती ती देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। याच्याबद्दल कुणाची तक्रारी असल्या, कुणी जास्तीच्या किमतीत जर विकलं MRP पेक्षा, तर त्यांच्यावर योग्य कारवाई तातडीनं एपिडेमिक डिझीज ऍक्ट आणि डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्टच्या माध्यमातून केली जाईल। आमची सरकारला विनंती होती की हे सरकारने याच्यावर पुन्हा एकदा कॅपिंग करावं, त्याच्या किमती नियंत्रणात कराव्यात।